कोल्हापूरची मुलगी आज रियादमध्ये तिचा एआय स्टार्टअप बिल्ड करतीये. मला तुझी अख्खी जर्नी सांग. आणि तिथे मेजरली तुमचा दुपट्टा किती आहे, तुमचं चारित्र्य कसं आहे, यावर सगळे म्हणजे पूर्ण त्यावरच तशीच माहोल होता, तसाच विसिनिटी होता. तेव्हा यू यू हॅव टू गो थ्रू डिस्क्रिमिनेशन आणि मी ॲक्चुअलमध्ये ट्रूथ सांगते, की पीपल आर गोइंग टू डिस्क्रिमिनेट यू. यू बी अ 20 इयर ओल्ड वुमन और 40 इयर ओल्ड वुमन, तुम्हाला लोकं खालीच बघणार आहेत. रियादमध्ये ऑफिस काढलं. इट वॉज व्हेरी टफ कारण मी जेव्हा काढलं तेव्हा आय वॉज 20 इयर्स ओल्ड आणि मी खूप खोटं सांगायचे सगळ्यांना. आय वॉज लाइक मी 25 इयर्स ओल्ड आहे. So I come from a family of failed businessmen. So my mama had a very bad experience with business family. खूप जास्त प्रॉब्लेम तेव्हा होता because that was one of the most difficult parts माझ्या entrepreneurial journey मध्ये. कारण एक होतं चाइल्ड गिल्ट, एक होतं मम्मीला समजवायचं आणि एक की मला माझ्यावरच कॉन्फिडन्स नव्हता. कोल्हापूरची मुलगी आज रियादमध्ये तिचा एआय स्टार्टअप बिल्ड करतीये. मला तुझी अख्खी जर्नी सांग. तर मी खूप असं छोट्या कन्झर्वेटिव्ह मुस्लिम ब्राउन फॅमिलीमधून येते कोल्हापुरातून आणि तिथे मेजरली तुमचा दुपट्टा किती आहे, तुमचं चारित्र्य कसं आहे, यावर सगळे म्हणजे पूर्ण त्यावरच तशीच माहोल होता, तसाच विसिनिटी होता. दो माझी मम्मी, माझी दीदी खूप एज्युकेशनला पुश करायचे, पण ते फक्त 9 to 5 आणि स्टेबिलिटीपर्यंत होतं. तर ग्रोइंग अप मला एवढं होतं, की मला फक्त कोल्हापूरमधून निघायचंय आणि त्यामुळे मी सीईटीला खूप मेहनत केली, की फक्त इथून निघू दे. ते एक दुपट्टा कन्झर्वेटिव्हनेसनी निघू दे. आणि त्यानंतर मग इंजिनिअरिंगला आल्यावर जेव्हा मी 11th-12thला पण होते, खूप असं स्पेसिफिक मी अमन धत्तरवाल, अलक पांडे यांना बघायचे आणि मला माहीत होतं, की मला काहीतरी स्वतःचंच करायचंय. आणि 12th झाल्यानंतर मी स्टार्टअप जॉइन केलं. तिथे थोडे अर्ली सेल्स केले आणि मग मला कॉन्फिडन्स आला, की काहीतरी करू शकते. पण माझ्या मम्मीकडून प्रेशर होता 9 to 5, 9 to 5, 9 to 5 किंवा मास्टर्स. आता 9 to 5 ला आय कांट बी ऑल जॅक ऑफ ऑल ट्रेड्स आणि मला माहित होतं, की मी जॅक ऑफ ऑल ट्रेड्सच आहे. पण मग मी ते स्टार्टअप सोडून असले, की कोडिंग करायचं बिकॉज सगळे कोडिंग करत होते. पिअर प्रेशर आणि मग मी वेब डेव्हलपमेंट केलं, काहीच जमलं नाही. यूआय-यूएक्स केलं, काहीच जमलं नाही. डेटा सायन्स केलं, काहीच जमलं नाही. खूप सारे इंटर्नशिप केले तेव्हा पण आणि मला कळालं, की धिस इज नॉट माय थिंग. मग एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेल जॉइन केलं. तिथे मी खूप साऱ्या गोष्टी लर्न केले स्टार्टअपबद्दल, मार्केटिंग, सेल्स, टेक, एव्हरी सिंगल थिंग. आणि मला कळालं, की बाबा आय कांट डायरेक्टली वर्क अंडर टॉक्सिक वर्क कल्चर बिकॉज तिथे खूप सीनियर्सचं असं थोडंसं टॉक्सिसिटी ते होतं. पण या सगळ्या इंटर्नशिप्समध्ये मला एक गोष्ट कळाली, की देअर इज अ बिग गॅप इन टेक मार्केट. जसं की इंडिया इज लाइक वन ऑफ द बिगेस्ट आयटी एक्सपोर्टर्स इन द वर्ल्ड. पण जे आपण आयटी एक्सपोर्ट करतो त्याचं ना एक क्वालिटी स्टँडर्ड असतं किंवा ना काही चांगलं मेजर असतं. तर या गॅपला मला सॉल्व्ह करायचं होतं बिकॉज एव्हरीवन वाज गिव्हिंग असं खूप बोरिंग आयटी सिस्टम्स किंवा टेक सिस्टम. ना यूएक्स चांगलं, ना सेल्स सायकॉलॉजी वेबसाईट्समध्ये, ना कन्झ्युमर सायकॉलॉजी. तर तिथे खूप गोष्टी मला दिसले जे आम्ही गॅप फिल करू शकत होतो. आणि मला कळालं की टेक मेजरली कोडिंग एंड स्टफ विल नॉट बी माय कॉलिंग. आय फाउंड अ को-फाउंडर हू हॅड लाइक ग्रेट एक्सपिरियन्स टेकमध्ये आणि असं आम्ही सुरुवात केली. असं जंप करत. Then yes, so now from Kolhapur to Pune to Riyadh. ओके. That's दॅट्स द क्वेश्चन. आय एम सो सॉरी. हां, तर तर आम्हाला गॅप कळालं. मी आणि माझ्या को-फाउंडरनी सुरू केलं. वी स्टार्टेड विथ व्हेरी स्मॉल फ्रीलान्स गिग्स असं LinkedInवर. तर आम्ही काय करायचो, आई यूज्ड टू टेक यूएस के कोल्ड कॉल्स 2 से 4 रात में एंड फिर तभी हम यूएस के लोगों से थोड़ी बात करते थे. मग रियादच्या LinkedIn लोकांना आम्ही रीच आउट करायचो. माय को-फाउंडर हॅड लिटल बिट कनेक्शन्स फ्रॉम रियाद. पण असं हॉप करायचो. कॅन वी डू 1 मंथ फ्री सर्व्हिस? तुम्हाला थोडं इथे फ्री सर्व्हिस, तिथे फ्री सर्व्हिस आणि आम्ही म्हटलं, की आता आम्ही सर्व्हिस देताना ती स्मॉलेस्ट टू स्मॉलेस्ट सर्व्हिस असू दे. जसं फाउंडर्स ऑफिस, फाउंडर्सचं असिस्टंट व्हायचं. तिथे आम्ही खूप जास्त बिझनेसचं शिकलो आणि तिथून आम्हाला स्मॉल अरब लोकांशी कनेक्शन झालं आणि तिथून मग वी स्टार्टेड गिव्हिंग देम फुल ऑन जेवढं आमच्याकडे आहे ती पूर्ण सर्व्हिस आम्ही द्यायला गेलो त्यांना आणि देन दे गॉट इम्प्रेस्ड आणि मग असं करत आमचे रियाद, LinkedIn, ईमेल मार्केटिंग, मग पर्सनल कनेक्शन्स असं करत आमचे रियाद, मिडल ईस्टमध्ये खूप कनेक्शन्स झाले. आणि असं करत त्या कनेक्शन्सला हॉप करत आम्ही रियादमध्ये ऑफिस काढलं. इट वॉज व्हेरी टफ कारण मी जेव्हा
काढलं तेव्हा आय वॉज 20 इयर्स ओल्ड आणि मी खूप खोटं सांगायचे सगळ्यांना. आय वॉज लाईक मी 25 इयर्स ओल्ड आहे अँड ऑल. कारण फेक तर करावंच लागतं. तर ते थोडंसं टफ होतं, पण ते कसं ऑल्सो द कॉस्ट ॲज अ 20 इयर ओल्ड टू स्टार्ट अ कंपनी वॉज व्हेरी टफ. तर ते छोटे-छोटे फ्रीलान्स गिग्स म्हणजे मी सकाळी पण एक फ्रीलान्स जॉब करायचे, दुपारी पण मी असिस्टंट असायचे, रात्री पण मी यूएस कोल्ड कॉलिंग करायचे. तर त्यामुळे जे अमाउंट आम्हाला मिळालं आणि जे मम्मी-पप्पा पण अमाउंट द्यायचे, वी यूज्ड टू बी लाइक की हम मेस में बहुत खर्चा कर रहे हैं. पण आम्ही मेसमध्ये नाही करायचो. आम्ही दाल खिचडी घरी बनवायचो आणि ते पूर्ण पैसा बिझनेसमध्ये टाकायचो. तर असं करत मग आमचं रियादमध्ये एक बेस झालं. त्यात पण खूप प्रॉब्लेम्स आले, बट इट्स गोइंग गुड नाऊ. ग्रेट, 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 अमेझिंग. तर खूप सारे असे वर्ड्स तू यूज केलेस की ज्याच्यात फॉर एक्झाम्पल व्ह्युअर आणि स्पेसिफिकली मला नाही समजलंय. सो खूप इझी लँग्वेज मध्ये इफ यू कॅन एक्सप्लेन व्हॉट युअर कंपनी डज सो दॅट इफ एनी व्ह्युअर वॉन्ट्स युअर सर्व्हिसेस एज वेल दे विल अंडरस्टँड इट बेटर. परफेक्ट. तर आम्ही बेसिकली एआय सिस्टम्स, सॉफ्टवेअर सोल्युशन्स आणि एआय सिस्टम्स प्रोव्हाईड करतो. तर जे एम-एस-एम-ई म्हणजे मीडियम टू स्मॉल स्केल एंटरप्राइजेस असतात आणि मोठे एंटरप्राइजेस त्यांचे खूप सारे ऑपरेशन्स असतात. खूप साऱ्या डिपार्टमेंट्समध्ये म्हणजे एच-आर झालं, मार्केटिंग झालं, त्यांचे ऑपरेशन्स असले लाइक ऑपरेशन्स ऑफ द कंपनी. तर आम्ही त्यांना सॉफ्टवेअर सोल्युशन्स ओव्हर एआय सिस्टम्स प्रोव्हाईड करतो. एआय म्हणजे काय आता बेसिकली एक मशीन असते. ज्याला तुम्ही जे शिकवलं ते तो शिकणार. तुम्हाला त्याला ट्रेन करावं लागेल खूप साऱ्या डेटाने. जसं खूप सारा डेटा आहे. आता ही मशीन आहे. ह्याला मी एवढ्या डेटानी ट्रेन केलं. फाईन. आता मी ह्याच्याशी बोलत गेले तर तोच डेटा यूज करून मला आन्सर देणार. गॉट इट. पण जसं मी बोलत जाणार तसं तो जास्त शिकत जाणार. जसा मी जास्त डेटा देत जाणार तसं तो जास्त शिकत जाणार. तर व्हॉट वी डू इन आवर कंपनी हा मॉडेल आहे. ही मार्केटिंग डिपार्टमेंट आहे. ह्यांचा हा यूज केस आहे की त्यांना सोशल मीडिया फ्रीली एआय ऑटोमेट करायला हवं. तर आम्ही या मॉडेलला पूर्ण सोशल मीडियाचा डेटा देणार. आम्ही याला पूर्ण सगळं शिकवणार अँड वी विल मेक हिम वर्क फॉर दॅट मार्केटिंग डिपार्टमेंट ॲज अन एम्प्लॉय. म्हणजे सोशल मीडिया पोस्टिंग करायची असेल, सोशल मीडिया कंटेंट लिहायचं असेल, सोशल मीडिया ग्राफिक डिझाइन पोस्ट करायची असेल, डेफिनेटली मध्ये एक ह्युमन लूप इन लागणार. पण इट कॅन डू इट विथ मोर एफिशियन्सी. इट विल सेव्ह टाईम, it will save their money and will make their operations better and make their everyday tasks better. That's what we do. ग्रेट, ग्रेट. सो एक गोष्ट मला क्लॅरिफाय करायची. यू सेड की यू वर 20 अँड यू यूज टू फेक 25. Yeah. You are still 22 only. Huh? I just want to make that clear for the audience Yeah. that dealing with people ज्याच्यात समोरचा person is probably twice your age and that is a decision maker आणि तू आहे समोर. So how difficult it is to like have a conversation and just to prove की हा मी पण करू शकतो. It is not a matter of age. It is a matter of experience which you have gotten from multiple gigs, working so much. How do you prove yourself in that? आय थिंक ते खूप टफ असतं, एस्पेशली वेन यू आर डीलिंग विथ मेल डिसिजन मेकर्स. फर्स्टली तुम्ही एक वुमन आहात तेव्हाच तुमचे असे डोळे त्यांचे असे वर खाली होतात की तुम्ही वुमन आहात, कसं काय अँड ऑल. तर तेव्हा यू यू हॅव टू गो थ्रू डिस्क्रिमिनेशन. आणि मी मध्ये ट्रूथ सांगते की पीपल आर गोइंग टू डिस्क्रिमिनेट यू. ते तुम्हाला एज शेम करणार, ते तुम्हाला यू आर अ वुमन म्हणून डबलदा बघणार. कारण खूपदा जेव्हा मी डील केलंय थोडं त्यांचं असं ग्रांटेड बघतात आणि जेव्हा माझा को फाउंडर डील करतो दे आर लाईक हा 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 वल्लाही हबीबी, लाईक दे आर व्हेरी गुड विथ हिम. ओके. Okay. आणि वेन आय एम टॉकिंग दे विल इंटरप्ट अँड ऑल. तर मला असं वाटतं की इवन विथ युअर एज राईट, तुम्हाला खूप जास्त असं बेटर ड्रेस, थोडंसं मॅच्युअर ड्रेस करावं लागेल. थोडेसे असे वर्ड्स आणि थोडेसे असे गोष्टी शिकावे लागतील जे मोठे लोक बोलतात. अँड रिगार्डिंग बिंग अ वुमन, यू बी अ 20 इयर ओल्ड वुमन और 40 इयर ओल्ड वुमन, तुम्हाला लोक खालीच बघणार आहेत. तर तेव्हा यू हॅव टू बी लाईक की असं सगळ्यांना पुश करून यू हॅव टू टेक युअर पोझिशन. Got it. कारण मला असं आधी वाटायचं की ओ आय एम इन अ रूम फुल ऑफ मेन, सो नाव ऑल मेन विल मेक मी फील कम्फर्टेबल. नो वन मेक्स यू फील कम्फर्टेबल. एव्हरीवन यू फील इंटमिडेटेड. ते म्हणतात नाव यू फीलिंग इंटमिडेट, अजून खाली जा, अजून खाली जा. आणि म्हणून मला असं वाटलं की नाही, आता मी खूप जास्त इंटमिडेट झाली. आय एम नॉट गोइंग टू एक्सपेक्ट फ्रॉम एनीवन. आय एम गोइंग टू पुश एव्हरीवन. आय एम गोइंग टू से की ही माझी पोझिशन आहे, मी माझं स्टँड घेणार, मी बोलणार. तुम्हाला इंटरप्ट करायचं तुम्ही करा, मी तुम्हाला परत इंटरप्ट करणार. ती जी रिबेलवाली या ती जी अँग्रीवाली येतं ना, ते खूप जास्त रिजेक्शन्स आणि खूप जास्त इन्सल्टेड फील होतं ॲज अ वुमन. दॅट्स वेन यू कम आउट लाईक दॅट. कारण नाहीतर मग आपण असंच राहतो ना, मग ते म्हणतात असंच राहा अँड देन यू डू नॉट गेट टू मेक द डिसिजन मेकिंग अँड ऑल. करेक्ट, करेक्ट. आय अंडरस्टँड. म्हणजे
एक तर झालं की एक्सटर्नल स्टेक होल्डर्स आणि एक झालं फॅमिली. सो आय वॉन्ट टू आस्क यू की फॅमिलीचा काय टेक आहे ह्याच्यावरती आणि हाऊ डिड दे एक्सेप्ट किंवा हाऊ डिड दे डायजेस्ट द फॅक्ट दॅट माय 20-year-old डॉटर जी एकटी राहतीये इन अ व्हेरी अननोन प्लेस हु इज ओपनिंग अन ऑफिस इन रियाद. हाऊ डिड दे डायजेस्ट ऑल ऑफ दिस? सो आय कम फ्रॉम अ फॅमिली ऑफ फेल्ड बिझनेसमॅन. सो माय दादाजी, माझे पप्पा सगळ्यांचे फॅक्टरीज होते अँड ऑल ऑफ दॅट, यू नो, वी वेंट थ्रू बँक करप्सी अँड ऑल. सो माय मम्मा हॅड अ व्हेरी बॅड एक्सपिरियन्स विथ बिझनेस फॅमिली. शी इज लाईक, लोन नको, स्टेबिलिटी हवी आहे, स्टेबिलिटी हवी आहे. सो आय नो हर सायकोलॉजी, मला माहित होतं. तर मी फक्त खोटं बोलत गेले. मी म्हटलं की नाही नाही, मी हे इंटर्नशिप करतेय, नाही मला इथे जॉब हवी आहे, मला UAE मध्ये जॉब घ्यायची असं तसं. अँड शी वॉज मस्त की माझी मुलगी जॉबच घेणार आहे. आणि आधीपासून फक्त 2 ऑप्शन्स होते, मास्टर्स करायला जायचं किंवा 9 to 5 जायचं. आणि या सगळ्या पिरियडमध्ये मी खूप खोटं बोललं. 3rd इयर इंजिनिअरिंगमध्ये मी सांगितलं की मी नाही घेणार आहे जॉब. आणि तेव्हा पण खूप असं एक मिडल पॉइंट होतं माझ्या लाईफमध्ये की बिझनेसमधून एवढं येत नव्हतं, स्टेबिलिटी नव्हती, पैसे होते पण स्टेबिलिटी नव्हती. आणि खूप चांगल्या कंपनीज येत होते माझ्या कॉलेजमध्ये. आणि मग मी मम्मीला सांगितलं की मी नाही करणार. अँड शी इज लाइक, ओ माय गॉड, काला जादू किया है किसने, ये क्या हो गया मेरे टॅलेंटेड बच्ची को, ये वो. आणि मग खूप जास्त प्रॉब्लेम तेव्हा होता, बिकॉज दॅट वॉज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पार्ट्स माझ्या एंटरप्रेन्योरियल जर्नीमध्ये. कारण एक होतं चाइल्ड गिल्ट, एक होतं मम्मीला समजवायचं, आणि एक की मला माझ्यावरच कॉन्फिडन्स नव्हता. बिकॉज आय वॉज गोइंग थ्रू अप अँड डाऊन्स. तर मला माझ्यावर पण कॉन्फिडन्स करायचं होतं, पेरेंट्सला पण कन्व्हिन्स करायचं होतं की बाबा मला तुम्ही व्हा कन्व्हिन्स की माझ्यात काही तर आहे. माय फादर वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. इज लाईक की जे करायचंय कर. माय सिस्टर ऑल्सो वॉज लाईक की ती 9 to 5 करतीये. शी इज लाईक की तू कर हे, आम्ही सगळं सांभाळतो. पण ते खूप टाइम लागलं त्यांना कन्व्हिन्स करायला. इट वॉज अ डिफिकल्ट पार्ट. नाव दे कन्व्हिन्स, नाव दे हॅपी, नाव दे हॅपीली टेल एव्हरीवन. तर ती एक चांगली गोष्ट आहे. बट आय थिंक दॅट इज व्हॅलिड इनफ कारण मी म्हणलं की युअर ओपिनियन्स अबाउट समथिंग आर मेड थ्रू युअर एक्सपिरियन्सेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल युअर पेरेंट्स हॅड अ डिफरंट एक्सपिरियन्स सो their viewership about business is a different thing, but you might have seen people who are doing this who are successful. म्हणजे मला नाही वाटत की in any journey it is always a straight line. These are up and downs. आणि तुमचा एक्सपिरियन्स तुमचं ओपिनियन शेप करतं. बट इट इज अ ग्रेट थिंग दॅट यू डिड नॉट मेक अ फायनल डिसिजन की असं कोणासोबत झाले तर आपल्यासोबत पण होईल. सो आय थिंक दॅट इलॅस्टिसिटी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. असं खूपदा होऊ शकतं की म्हणजे पेरेंट्सचा आपल्या अराउंड कोणाचा तरी फेल्ड बिझनेस असतो तर मग असं असतं की सगळ्यांचेच फेल होऊन जाते. बट दॅट इज नॉट द ट्रूथ अँड यू आर द लिव्हिंग एक्झाम्पल ऑफ इट. येस. सो पहिलं आय थिंक मला आता हवंय की इन ऑल ऑफ दिस सिच्युएशन वी हॅव टॉक्ड अबाउट की इंडियामध्ये कसा बिझनेस होतो हे लोकांना माहिती आहे. आय वॉन्ट टू नो की इंटरनॅशनली बिझनेस ओपन केल्यावरती हाऊ चॅलेंजिंग इट इज, ते कसं मॅनेज केलं आणि कशी अपॉर्च्युनिटी रियाजची मिळाली? ओके. तर आम्ही सुरुवात केलेली स्मॉल फ्रीलान्स गिग्सनी. जो माझा टेक को-फाउंडर आहे, त्याला एक्सपिरियन्स होता. तो पण 8th स्टँडर्ड पासून टेक आणि कोडिंग करत होता. तर इट वॉज की अर्ली आम्ही बिगिनर्स होतो टू अंडरस्टँड मार्केट. आणि आम्ही जिथे पण जात होतो ना, आम्ही हा जॉब आहे, हा काम आहे असं नाही बघायचो. या कामातून आम्हाला काय लेव्हरेज मिळतं आणि आम्ही काय व्हॅल्यू देतो. खूप सारे लोकं बिझनेसला फक्त करण्यासाठी करतात, व्हॅल्यू नाही बघत. आता रियादमध्ये खूप गोष्टी डिफरंट होते इंडियापेक्षा. एक तर की कल्चरल खूप डिफरंट होतं. लाइक इथे आत्ता आपण वुमेन बघतो तरी तिथे खूप कमी होते. अँड ऑलमोस्ट 2 इयर्स बॅक व्हेन आय स्टार्टेड, तिथे खूप कमी वुमेन तुम्हाला बघायचे. आणि एक डिस्टन्स आणि एक खूप कन्झर्वेटिव्हनेस होतं. पण त्यातून पण आपला मेसेज देणं खूप डिफिकल्ट होता. ऑल्सो खूप सारे फायनान्शियल चॅलेंजेस पण होते, फायनान्शियल चॅलेंजेस. कारण तिथे कंपनी ओपन करायला खूप अमाउंट लागते, इथे खूप कमी लागते. इथे फायनान्शियली कंपनी सुरू करायला खूप इझी आहे, तिथे सुरू करायला खूप डिफिकल्ट आहे. प्लस तिथले क्लायंट केटर करायला खूपच डिफिकल्ट आहे, बिकॉज ते रियादचीच कंपनी, मतलब सौदीचीच कंपनी सौदी सोबत डील करते. तिथे ओके. खूप जास्त हमारे हमारे लोग, तुम्हारे तुम्हारे लोग. आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केली, US असू दे, मिडल ईस्ट असू दे, दे लुक
टुवर्ड्स इंडियन्स एज लाईक इंडियन्स. ओके, आता ते चेंज होत आहे, बट दे आर लाईक इंडियन्स, युअर स्कॅमर्स, युअर स्कॅमर्स. आणि ते मला खूप इगोवर घेतलं मी, बिकॉज वी आर नॉट स्कॅमर्स. एक दोन लोक स्कॅम असतील, दिस डझंट मीन की तुम्ही पूर्ण इंडियाला स्कॅमर्स म्हणू शकता. आणि मी ते इगोवर घेतलं आणि ते मी ऑब्झर्व केलं की नाही, आम्ही बेस्ट सर्व्हिस देणार. आमचं 19-20 प्रॉफिट होऊ दे, आमचं प्रॉफिट नको होऊ दे, बट कस्टमर भगवान आहे, आम्ही त्यांना बेस्ट सर्व्हिस देणार. तर ते पूर्ण गोइंग थ्रू द जर्नी, ट्रीटिंग अस लाईक इंडियन्स अँड देन ट्रीटिंग अस लाईक ओ यू आर इंडियन, ती जर्नी खूप डिफिकल्ट होती, बट यू हॅव टू डू इट विथ रेझिस्टन्स, बिलीफ अँड Correct. Yeah. So, any person who is watching this video, what we can take from this is opening a business in India थोडं सोपं आहे. कारण तुमच्याकडे ऍड्रेसेस असतात, सगळं असतं. बाहेर करणं म्हणजे एकतर तुम्हाला तिथे कनेक्ट्स बनवावे लागतात. पीपल शुड ट्रस्ट यू की असं, आणि त्यांची गव्हर्नमेंट थोडी स्ट्रिंजेंट आहे आणि हे पण आहे. सो आय थिंक दॅट इज ऑल्सो अ थिंग. नाहीतर असं उठून कोणी करताना त्याला तो बॅकग्राऊंड असला पाहिजे आणि दे शुड नो दॅट इट इज डिफिकल्ट. आज मी उठून जर करतोय तर ते बॅलन्स हे सगळं सगळं तितकंच इम्पॉर्टंट आहे. सो येस. सो कमिंग बॅक, यू सेड की युअर co-founder हॅड अ लॉट ऑफ कनेक्शन्स. सो मला त्या दृष्टीने co-foundership वरती नाही बोलायचं. आय वॉन्ट टू नो की what I have seen from my journey, I have been associated with a lot of entrepreneurs, a lot of businesses ज्याच्यात co-founded disagreements मुळे businesses नाही वर्कआउट झाले. And in such a business where so many people are dependent on you, म्हणजे there are employees, there are freelancers ज्यांचं रोजी रोटी तुमच्यामुळे चालते, पण मग इगोज क्लॅश होतात, इट डज नॉट वर्क आउट. सो हाऊ डिड यू फाइंड द co-founder? How did you find the co-founder? How did you make sure that that co-founder was the one? What are the values that you need to see in the opposite person? And in return, की डिसअग्रीमेंट झाल्यावरती कसे मिटवले पाहिजे? बरोबर. आता माझ्या को-फाउंडरला मी कॉलेजमध्ये भेटलेले, अँड द बेस्ट पार्ट अबाउट मी अँड माय को-फाउंडर, वी वर पोलर अपोजिट्स. ही न्यू हाऊ टू बिल्ड, आय न्यू हाऊ टू सेल. ओके. आणि जेवढं तुम्ही पोलर अपोजिट, तेवढं खटकतं, तेवढे प्रॉब्लेम्स येतात. आणि कसं होतं, एक पॉइंटला ना आम्ही खूप यंग होते आणि तो पण खूप यंग होता. तर आमच्यात ना एक लाईन नव्हती की हा तुझा डिपार्टमेंट, हा माझा डिपार्टमेंट. माझा बिझनेस आहे, मलाच सगळे डिसिजन घ्यायचे, त्याचा बिझनेस आहे, त्यालाच सगळे डिसिजन. तर एक सिंपलची गोष्ट आहे, डिपार्टमेंट्स डिवाइड करा. एंडला काहीही फकअप झालं, मार्केटिंग डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेणार. इंजिनिअरिंग डिपार्टमेंट या रिसर्च डिपार्टमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी तोच घेणार. दॅट लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. इगो क्लॅश खूप होतात, एस्पेशली वेन यू आर यंग, यू डू नॉट हॅव दॅट मॅच्युरिटी. खूप होतात. आपण मी स्वतःलाच भारी समजणार, तो स्वतःलाच भारी समजणार. पण कुठे ना कुठे कंपनी इज द मेजर इम्पॉर्टंट थिंग. कंपनीला Correct. वाचवायचंय. इगो स्वतःचं सगळं होत जाईल. ऑल्सो कुठे ना कुठे तुम्हाला स्वतःला सॅक्रिफाईस करायचं शिकावं लागेल. आय नीड टू सॅक्रिफाईस. मी एक स्टेप वाढवेल की आय एम सॅक्रिफायझिंग माय स्केड्यूल, आय एम सॅक्रिफायझिंग माय थिंग फॉर कंपनी. तो समोरचा माणूस पण करणार, तो समोरचा माणूस केला, मी पण करणार. आणि खूप प्रेशर असतं. आमच्याकडे आता एम्प्लॉईज आहेत, आम्ही त्यांना हायर केलंय, त्यांची सॅलरी, मग फायनान्सेस मॅनेज करायचं, ऑफिस रेंट, खूप जास्त प्रॉब्लेम्स असतात. पण ते बेट तुम्हाला घ्यावं लागतं. आम्ही ते सगळं पैसा आमच्याकडे ठेवून पण आम्ही फ्रीलान्सर सोबत वर्क करू शकतो. पण प्रॉब्लेम आमच्या ऑपरेशन्स आणि आमच्या कंपनीच्या ग्रोथचा आहे. गॉट इट. येस. तर सो मी पण खूप प्रो आहे या फॅक्टला. म्हणजे मला आय डोंट वॉन्ट टू ईट द एंटायर पिझ्झा. या I want to expand the pizza. Yeah. Okay, so that everybody has the fair share, because business is not just about making money, it is Yeah. about connections. म्हणजे business is such a lonely journey, I feel. आणि ज्यात तुम्हाला एक पार्टनर आहे की जो आहे, म्हणजे I know. रात्री काहीतरी झालंय आपल्या समोरच्याला, देर इज समबडी टू शेअर दॅट. सो True. मला म्हणजे माझ्या अराउंड किती लोकांसोबत को-फाउंडर डिसअग्रीमेंट झाले असतील, और किती झालं तरी मला माहितीये की बिझनेसेस वर्क इन ग्रुप्स. यू हॅव टू, म्हणजे काही लोकांना सोलो बिझनेस वर्क होत असेल, गुड फॉर देम. बट मलाही माहितीये मी पण वर्कआउट करू शकते, बट आय डोंट वॉन्ट टू डू इट इन दॅट वे. अँड आय थिंक फ्रॉम युअर लेसन्स ऑल्सो वी हॅव अंडरस्टूड दॅट यू नीड टू हॅव अ व्हेरी क्लिअर बाउंड्री. व्हेरी आणि इगोज, मी तेच म्हटलं की इवन इन अकाउंट्स वेन Yeah. आय म्हणजे आय कम फ्रॉम अ सायन्स बॅकग्राऊंड, बट मग अकाउंट्सचं मी बघत होते. द फर्स्ट रूल इज यू ट्रीट द बिझनेस एज अ सेपरेट एंटिटी. येस. सो आय एम नॉट द बिझनेस, आय Yeah. एम वर्किंग फॉर फॉर माय द बिझनेस. बिझनेस. या मी एक माझ्या कंपनीमध्ये एम्प्लॉई आहे, माझा त्याच्यात इक्विटी असू दे, काही असू दे, इट इज अ वर्शिप. येस. एव्हरीथिंग इज अ वर्शिप. अँड यू
का माझ्याप्रमाणे नाही झालं, ठीक आहे, देर आर सम थिंग्स वेर इन यू माइट गट फिलिंग असतो की आय एम टेकिंग द राईट डिसिजन. बरोबर. बट जर तुमचा गट फील असेल तर समोरच्यानी तुमच्याप्रमाणे झालं पाहिजे आणि हां. समोरच्याचं असेल तर ओके. येस. जास्तीत जास्त आणि ते काय होईल? ट्रू. 4 पैशांचा लॉस होईल, पण मग ते एक इट जो इज ओके. ट्रस्ट आणि जो एक पार्टनरशिप असते ना, ते खूप इम्पॉर्टंट आहे. करेक्ट, आय रॅदर हॅव इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग अ ग्रेप, आय हॅव अ वॉटरमेलन विथ बिग स्लाइस. करेक्ट, या. करेक्ट. दॅट्स अ ग्रेट advice. Yes. या. So yeah, a lot of things have been covered. मला असं वाटतं this can be a good master class for anybody that is trying to make something very big in life. So what would your one suggestion be for somebody who comes from a very small town, from a very conservative family and might be thinking यार माझा background नाहीये, मी कसं करू? त्याच्यासाठी what would your one single suggestion be? यू नो, जेव्हा बॅकग्राऊंड नसतं, ओके, आय हॅव सीन अ लॉट ऑफ पीपल हू कम फ्रॉम अ व्हेरी गुड बॅकग्राऊंड, बट ज्या लोकांमध्ये बॅकग्राऊंड नसतं ना, त्यांच्यामध्ये हंगर असते. आणि त्या हंगरला तुम्ही फ्युल करायचं. द अमाउंट ऑफ हर्ट, द अमाउंट ऑफ लिमिटेड बॅकग्राऊंड यू हॅव, टेक दॅट हंगर अँड ट्राय टू हॅव बिग जम्प्स. नाऊ वी लिव्ह इन द एज ऑफ सोशल मीडिया. तुम्ही युट्यूबवर पण तुमचं माइंडसेट बनवू शकता. मी माझं पूर्ण माइंडसेट, आय डिडंट हॅव दोज फ्रेंड्स, आय डिडंट हॅव दोज पीपल अराउंड मी जे असं ऑन्टरप्रिनर वर्ल्ड मधून येतात अँड ऑल, व्हेरी मिडल क्लास बॅकग्राऊंड, व्हेरी छोटी सोच. पण जेवढं तुम्ही लोकांना बघत जाणार युट्यूबवर, जेवढं तुम्ही अंडरस्टँड करत जाणार, तेवढे तुमचे मोठे ड्रीम्स होत जाणार. I don't come from background, I don't come from, you know, good space. I come from preparation, and preparing yourself is very important at any stage. Correct. आणि एक रिबेल असायला हवं. तू मला सांगितलंस ना हे नाही करायचं, आय विल गो बॅक, आय विल अंडरस्टँड द रिझनिंग का नाही करायचं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, आय विल डू व्हॉट यू टोल्ड मी नॉट टू डू. Yes. But I think it differs from person to person. I've seen a lot of people who work better when they've been told what to do. Yeah. And there are some people, ज्यांना free hand दिल्यावरती they work better in such environment. You do what suits the best for you. Yes. असं. बट आय ऑल्सो फील की ज्यांच्याकडून तुम्ही ऍडवाइस घेता, दॅट ऑल्सो मॅटर्स. नाउ इफ निखिल कामत टेल्स मी यू हॅव टू डू दिस, आय विल गेट टू नो दॅट येस, दॅट पर्सन इज सेइंग बिकॉज ही हॅज अ बॅकग्राऊंड. सो दॅट यू नीड टू अंडरस्टँड. आय डिडंट लिसन टू माय पेरेंट्स, ओके, आय डू रिस्पेक्ट देम अ लॉट, बट दे डू नॉट कम फ्रॉम अ बॅकग्राऊंड वेअर आय वॉन्ट टू बी. सो ते डिफरन्सिएशन करायचं खूप इम्पॉर्टंट आहे फॉर एव्हरी यंग पीपल आउट देअर. Correct. Yes, 100%. Yeah. Great having a conversation with you. Last question again is a very personal question. I have a book called the 700 plus business lessons for future founders. Okay. If you get a chance to write the 701st lesson from your journey, very specific to your journey, where you say ki this is going to make or break the opposite person's entrepreneurial journey, what would it be? आय टेल यू, डू नॉट फॉलो अ स्ट्रेट पाथ. माझं असं होतं की मी स्ट्रेट माझ्या प्रिन्सिपलच्या हिशोबाने जाते. डू नॉट फॉरगेट युअर व्हॅल्यूज, डू नॉट फॉरगेट युअर प्रिन्सिपल्स, बट यू नो बी फ्लेक्झिबल. जिथं तिखा व्हायचं तिथं तिखा व्हायचं, जिथं मिठ्ठा व्हायचं, जिथं आपलं काम बनवून घ्यायचं तिथं मिठ्ठा पण व्हायचं, जिथे स्ट्रिक्ट होऊन बाउंड्रीज मध्ये राहायचं तिथे पण राहायचं. पण धंदा करायचा, आई विल नॉट से आई एम एंटरप्रेन्योर. मैं जहां धंधा करना है वहां पे आई विल कीप माई ईगो असाइड, आई विल फोकस ऑन धंधा. बीइंग फ्लेक्झिबल makes you a better entrepreneur. Flexible in circumstances with people, with employees, with finances, with situations, and be more जुगाड़ू. Correct. जुगाड़ से इंडिया में बनता है धंधा, बनेगा भी आगे भी. Yeah. From what I get, I just want to add a layer. You be jugadi, you be flexible, but don't forget your values. Values and principles. ठीक आहे, म्हणजे मे बी थोडा स्लो बनेल, पण आय डोंट वॉन्ट टू टेक द रॉंग रूट. Yes. बिकॉज देन मी म्हणलं ना, इट इज गोइंग टू बाईट बॅक some point or the other. So आत्ताचे जे whatever seeds we are planting, just make sure that you don't end up in jail or whatsoever. No, that, yeah. नहीं, I'm 100%. just saying for Yeah. any person who's viewing this, that it is so important that you do everything from a very clean heart. Yes, good values, good principles कि भाई मेरे को ये बिजनेस को उसके ऑपरेशंस, उसका ऐप, उसका एआई सिस्टम बना के अच्छे से देना है, सो दैट उसको फायदा हो, नॉट जस्ट Correct. बनाने के लिए. Yes. So Siddhika, great having a conversation with you. It was so energetic. I personally loved interviewing you. And it's just like
without you, this entire conversation would have been incomplete. Without Humpy Farms, this entire project of 7 days, 7 women, 7 businesses would have been incomplete and not possible at all. So, as a token of appreciation, आम्हाला खूप आवडेल to give you this from us from Humpy Farms. And just like Shark Tank मुळे जो त्यांना support मिळालाय, so they were featured on Shark Tank, funded on Shark Wow. Tank. Just in the same way, they want to support all the bold women in their entrepreneurial journey, and I hope this really helps you in your daily life. Thank you so much. Thank you, Humpy Farms, for supporting women, and their products are wonderful. They are more healthy, and every entrepreneur should take care of their health Correct. because so many bad lifestyles. So I'm definitely going to make use of Humpy Farms. Thank you so much. Thank you.